हाय फ्रेंड्स. तर चला पाहूया आपण 3 मार्चला मार्केट कशाप्रकारे मूव करू शकते. त्याआधी 28 तारखेला मार्केटने कसा मूव दिला होता ते पाहूया. जर तुम्ही 27 तारखेचे ॲनालिसिस पाहिलं असेल आपलं, तर मी क्लिअर सांगितलं होतं. हा जो 22,438 ते 22,454 हा ब्रेक झाल्यानंतरच मार्केटला एक डाऊन साईड मूव येऊ शकतो चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतरच डाऊन साईडचा पुट बाय करायचा होता. मार्केटने डायरेक्ट गॅप डाऊन त्याच्या खाली ओपन दिला 28 तारखेला. त्याच्यानंतरनं आपलं टार्गेट होतं 22,243 ते 22,272पर्यंत. तिथं सपोर्ट होता. त्या सपोर्टवर मार्केट आल्यानंतर बराच वेळ सस्टेन झालं. जवळजवळ 10 वाजल्यापासून 12 म्हणजे 2 तास मार्केट त्या सपोर्टवर सस्टेन करत होतं. सस्टेन झाल्यानंतर एक ब्रेकआउट भेटला चांगल्या प्रकारे आणि मार्केट डाऊन साईडला गेलं. पण मार्केटला त्याच्या खाली सपोर्ट आहे 21,945 ते 21,961. पण मार्केट त्या सपोर्टपर्यंत अजून गेलेलं नाही. तो सपोर्ट टेस्ट केला नाही. तर चला आता तर आपण एक 3 तारखेचं मार्केटचं ॲनालिसिस पाहूया. तर मार्केट जर फ्लॅट ओपन 2 मिनटं. मार्केट जर फ्लॅट ओपन झालं कोणत्या लेवलवर, मार्केट 110 ते 120च्या आसपास मार्केट फ्लॅट ओपन झालं, तर आपण ह्या लेवलचा विचार करणार कोणत्या 22,108 ते 22,109. म्हणजे 22,108 धरून चालू. 22,108 हे एक रेजिस्टन्स प्रकारे काम करू शकतं. जर ह्या लेवलला मार्केटने एक ब्रेकआउट दिला, चार्ट पॅटर्न बघा तुम्ही, कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायचा. इथून जर एक ब्रेकआउट भेटला, त्याचा लो मार्क करून घ्या तुम्ही ह्या लेवलचा. लो मार्क केल्यानंतर वेट करा पहिलं पुढच्या 3 कॅन्डल्स ह्या लोला ब्रेक करतात का ते. जर ह्या लोचं ब्रेक करून मार्केट डाऊन साईडला क्लोज झाली, तर तुम्ही इथून एक पुट कॉल घेऊ शकता, म्हणजे पुट बाय करू शकता ह्या लेवलवरून. आणि तुमचं टार्गेट असेल 21,945 ते 21,961 हे टार्गेट असेल. तिथं एक सपोर्ट आहे मार्केटला आणि तुम्ही इथनं एक पुट बाय करू शकता. आणि त्याच्यानंतर जर ह्या लेवलवर मार्केट सस्टेन झालं, 22,108 ह्या लेवलवर जर मार्केट सस्टेन झालं आणि तिथूनच मार्केटने एक रिव्हर्सल दिला ह्या लेवलवरून, सस्टेन झालं आणि इथूनच जर मार्केटने एक रिव्हर्सल दिला, तर मार्केट अप साईडला जाऊ शकतं. डायरेक्ट नेक्स्ट लेवल आहे. पण ह्या लेवलवर तुम्ही एक बुलिश पॅटर्न बघा, त्याच्यानंतरच अप साईडची ट्रेंड घ्यायची. बुलिश पॅटर्न भेटलं तुम्हाला मार्केटला, इथनं एक बुलिश पॅटर्न जर भेटला ह्या लेवलवर, तर त्याचा हाय मार्क करून घ्या. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायचा, याचा हाय मार्क करून घ्या. त्याच्यानंतरनं मार्केट त्याचा हाय ब्रेक केल्याच्यानंतर क्लोजिंग दिली कॅन्डलने, तोच एंट्री करा, लॉंग एंट्री घ्या, म्हणजे कॉल बाय करा. त्यानंतरनंच तुमचं टार्गेट असेल 22,254 ते 22,214 आणि स्टॉप लॉस काय त्या कॅन्डलचा 20-30 पॉईंटचा ठेवायचा. इथं मग तुम्हाला जवळजवळ 1:2 1:3 टार्गेट भेटू शकते. पण माझा व्ह्यू उद्या मार्केट बेअरिश राहणार आहे, तर शक्यतो बुलिश ट्रेड अवॉइडच करा उद्याच्याला. एक बेअरिश ट्रेडच घेऊ शकता तुम्ही, बुलिश ट्रेड अवॉइड करू शकता. तर हे झाला हा विषय. जर आता मार्केट ह्या एरियात कुठं पण गॅप ओपन झालं ह्या एरियात, म्हणजे 22,254, 22,241 ते 22,254 आणि 22,108 ह्या दोन्ही सपोर्ट रेजिस्टन्सच्या मध्ये कुठं पण ओपन झालं, तर वेट करा. मार्केट इथून ओपन झाल्यानंतर ह्या लेवलवर यायची, किंवा मग इथून ओपन झाल्यानंतर ह्या लेवलवर यायची वाट पहा मार्केटला, ह्या दोन्ही लेवलवर. तर 22,108वर काय करायचं आहे तर मी सांगितलेलंच आहे. तोच आता 22,254ला जर मार्केट इथं आलं, डायरेक्ट गॅप अप ओपन होऊन जर पहिलं 2 कॅन्डल 5 मिनटाच्या 2 कॅन्डलमध्ये ह्या लेवलवर मार्केट जर आलं, जर इथून तुम्हाला एक बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न जर दिसला, तर त्याचा हा लो मार्क करून घ्या. लो मार्क केल्यानंतर वेट करा पुढच्या 2-3 कॅन्डल्समध्ये त्याचा लो ब्रेक करून नेक्स्ट कॅन्डल त्याच्या खाली क्लोजिंग देते का. क्लोजिंग जर अशी दिली मोठ्या कॅन्डलने, तर वेट करा. मार्केट रिव्हर्स व्हायची थोडासा, इथून मार्केट परत रिव्हर्स येतं, असं वर येतं, थोडंसं वर आल्याच्या नंतर तुम्ही एंट्री बनवू शकता. या लेवलवर एक डाऊन साईडची एंट्री बनवायचा अशी.
बनवल्यानंतर तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे कोणचं 22,108चं आणि नंतर सेकंड टार्गेट काय असणार आहे 21,945 ते 21,961 हे सेकंड टार्गेट असणार ह्या लेवलवरून. कारण मार्केट डाऊन साईडला जाऊ शकता उद्याचा माझी शक्यता उद्या म्हणजे शक्यता आहे मार्केट बेअरिश राहण्याची, तर बेअरिश ट्रेंड घेऊ शकता तुम्ही आणि बेअरिश ट्रेंड घेऊ शकता. जर मार्केटने ह्या लेवलला ब्रेक केलं तिथं एक फेक ब्रेकआउट भेटू शकतो ह्या लेवलवर. मार्केटने ह्या लेवलला जर ब्रेक केलं 22,241 ते 22,254 केलं तर मार्केटचा हा जो कॅन्डलने ब्रेक केली हे लेवल त्या कॅन्डलचा हाय मार्क करून घ्या आणि वेट करा ह्या मार्केटचा त्या कॅन्डलचा हाय ब्रेक होण्याची. जर ब्रेक नाही झाला मार्केट त्याच्याच आसपास असं सस्टेन करत असेल त्याच्या हायच्या आसपास आणि जर मार्केटने इथं खाली येऊन ह्या लेवलला जर बेअरिश पॅटर्न बनवला तर तुम्ही एक डाऊन साईडचा ट्रेंड घेऊ शकता इथूनच ह्या लेवलवरून. एक बड्डे आउटसाईडचा टार्गेट आपलं तर माहीतच आहे 22,108 आणि 21,945 ते 21,961 हे सेकंड टार्गेट उद्याचं म्हणजे 3 मार्चचं. जर मार्केट ह्या लेवलच्या पण वर ओपन झालं 22,254 22,241 आणि 22,478 ते 22,457 हे दोन रेजिस्टन्स आहेत. ह्याच्या आसपास जरी मार्केट ओपन झालं शक्यतो नाही होणार पण झालंच तर मार्केटला वेट करायचा 2 सपोर्टवर यायचे. हे रेजिस्टन्स ह्याच्यावर यायचे आणि इथून ह्याच्यावर यायचे. तर आपलं सरळ गणित आहे तुम्हाला माहिती आहे. ह्या लेवलवरून जर ह्याला ब्रेकआउट भेटला तुम्हाला तर त्याचा लो मार्क करून घ्यायचा. लो काय आहे ना लो मार्क करून घ्या. त्याच्यानंतर नंतर लो ब्रेक झाला तर एक डाऊन साईडचा तुम्ही पोझिशन क्रिएट करू शकता आरामात डाऊन साईडचे लो ब्रेक नंतर आरामात. आणि जर तुम्हाला इथं एक बुलिश सॉरी जर तुम्हाला अरे यार काय होते आणि जर तुम्हाला ह्या लेवलवरून एखादा बुलिश पॅटर्न दिसत असेल बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तर त्याचा हाय मार्क करून घ्या आणि त्याच्यानंतर हाय ब्रेक झाल्याच्यानंतर तुम्ही एक अप साईडची एंट्री घेऊ शकता. पण शक्यतो उद्या मी सारखं सांगतो आहे की उद्या डाऊन साईडचा ट्रेंड घ्या कारण तो उद्या बेअरिश राहण्याची शक्यता आहे मार्केट. आणि हा लेवलवर पण जरी मार्केट आलं तरी गॅप अप ओपन होऊन तरी ह्या लेवलवर एक बेअरिश पॅटर्न शोधा आणि इथून एक डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही घेऊ शकता ह्या लेवलवरून. पहिलं टार्गेट असणार आहे तुमचं 22,254 ते 22,241 आणि सेकंड टार्गेट असणार 22,108 असा विषय. जर आता आपण विचार करूया मार्केट गॅप डाऊन झाल्याचं ओपन मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं म्हणजे 21,945 ते 21,961 आणि 22,108 ह्या लेवलमध्ये इथं कुठं पण मार्केट जर गॅप डाऊन ओपन झालं गॅप डाऊन जर मार्केट ओपन होत असेल तर वेट करा. मार्केट गॅप डाऊन झाल्यानंतर ह्या लेवलवर येसपर्यंत कोणचे 22,108 आणि जर इथं खाली गेलं मार्केट ह्या लेवलवर मार्केट जर असं गॅप डाऊन ओपन होऊन ह्या लेवलवर येसपर्यंत 22,945 ते 21,945 ते 21,961 ह्या लेवलवरून एक 22,108वर काय करायचं तर मी सांगितलेलं त्या लेवलवर मार्केट आल्यानंतर. आता ह्या लेवलचा विचार करू 21,945 ते 21,961 ह्या लेवलच्या आसपास मार्केट सस्टेन होऊ शकतं जास्त कारण तर काय इथून एक बाईंग प्रेशर येऊ शकतो. आणि हे जर लेवल तुटली 21,945 आणि 21,961ची ब्रेकआउट भेटला या लेवलचा मार्केटला तर त्याचा मार्क करून घ्या. कॅन्डल असा लो मार्क करून घ्या. त्याच्यानंतर एखाद्या कॅन्डलने जर मार्केटला एक स्ट्रॉंग कॅन्डल जर जात असेल खाली थोडीशी ब्रेकआउट झाला क्लोजिंग दिली ठीक आहे तर एक मोठी कॅन्डलने ब्रेकआउट दिला असा डाऊन साईडला तर वेट करा मार्केट रिव्हर्स व्हायची. कारण तर मार्केट FUG सोडून जात नाही तर FUG क्रिएट झालं मार्केट येणार वर असं वर आल्याच्या नंतर ह्या लेवलला तर तिथून तुम्ही एक डाऊन साईडचा पुट बाय करू शकता आणि डाऊन साईडला एक ट्रेड घेऊ शकता त्या लेवलवरून 21,945 ते 21,961 तिथून मार्केट तुम्हाला टार्गेट राहील डाऊन साईडला
21,821 ते 21,840 हे तुमचं डाऊन साईडचं टार्गेट राहील. आणि त्याच्या खाली पण तुम्हाला बघायचं झालंच तर अजून एक सपोर्ट आहे 21,725 ते 21,747. पण मार्केट 21,821 ते 21,840च्या खाली नाही जाऊ शकत असा माझा तरी अंदाज आहे उद्याचा. पण उद्याच्याला मार्केट एक डाऊन साईडचाच म्हणजे डाऊन साईडलाच बेअरिशच राहू शकतं. त्यासाठी शक्यतो कॉल बाय करण्याचा टाळा तुम्ही, लॉस होणार नाही बाकी काय नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला, मार्केट बंद झाल्याच्यानंतर ह्या लेवल ट्राय करा. कारण आपण सेबी रजिस्टर ॲडवायझर तर नाही आहे, त्यामुळे तुम्हाला जे फायनान्शियल गोष्टीबाबत तुम्हाला जो ॲडवाईस देतो त्यांच्याशी तुम्ही थोडा विचार विनिमय करून ट्रेड घेऊ शकता. ह्या लेवलवर तुम्ही ट्राय करा. तुम्हाला कशा वाटल्या, उपयोगी पडल्या का, ते तुम्ही फक्त एक फीडबॅक देत जा, कमेंट्स करत जा. म्हणजे आम्हाला पण उत्साह वाटतो, तुम्हाला पण काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला प्रॉब्लेम नाही, असा विषय बाकी काय नाही. सगळं तुमच्याकडेच आपलं. चला, धन्यवाद थोडा टाईम दिल्याबद्दल. धन्यवाद मनापासून.